वळूया पुढील बातमीकडे। ऋतुजा राजगेच्या धर्मांतर आणि आत्महत्या प्रकरणावर गोपीचंद पडळकर आक्रमक झाले। सांगलीतील तिच्या सासू आणि सासऱ्यांची खांडोळी करा असं पडळकर यांनी म्हटलंय। ठोकून काढल्यास 5 लाख, सैराट करणाऱ्यास 11 लाख जाहीर करा असं पडळकर म्हणाले। कोर्ट कचेऱ्या मी पाहून घेईन असंही पडळकर यांनी म्हटलंय। धर्मांतर विरोधात कायदा करायला लावणार असंही पडळकर यांनी म्हटलेलं आहे। सर्व बहिणींना माझी विनंती आहे, असं जर एखादं प्रकरण घडलं तर तुम्ही स्वतःला संपून घेऊ नका। तुम्ही ते पादरी असतील, तिचे सासू सासरे नवरा असेल तर त्याच्या खांडोळ्या करा। तिथून पुढचं सगळं कोर्टाचं आणि वकिलाचं हा गोपीचंद पडळकर बघेल, त्याची तुम्ही चिंता करू नका। आणि हा एकटा गोपीचंद भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी नाही, लाखो गोपीचंद आता तुमच्या बरोबर उभे आहेत। लाखो गोपीचंद हे तुमच्या सोबत आता ताकदीनं समोर यायला तयार आहेत। आता तुम्ही बक्षीसाची लावा। गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये, आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये। हे करा। लाखोच्या संख्येने आम्ही रस्त्यावरती येणार आणि सरकारला धर्मांतरण विरोधी कायदा करण्यास आम्ही भागच पाडणार। लव जिहादच्या विरोधामध्ये कायदा करण्यासाठी आम्ही भाग पाडणार। राज्याचे मुख्यमंत्री या कायदा करण्यासाठी सकारात्मक आहेत, त्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे, परंतु तो कायदा लवकर यावा हीच खरी श्रद्धांजली आपल्या ऋतुजा बहिणीला असेल।